मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वा इंग्रजीचा एक लेसन 2.6 ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. महान शास्त्रज्ञांचं मन हे नेहमी प्रश्न विचारणारं असते. या पाठाचं इंट्रोडक्शन आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आता पाहूया या पाठाची समरी आणि या पाठाचं स्पष्टीकरण. ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स. जे महान शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत त्यांचं मन हे रेस्टलेस असतं. त्यांच्या मनामध्ये कधीही शांती नसते. त्यांचं मन हे नेहमी अशांत असतं. आणि अशांत कशामुळे तर प्रश्नांमुळे. त्यांना नेहमी प्रश्न पडत असतात. ते कीप आस्किंग, ते प्रश्न विचारत जातात. व्हाय डज दिस हॅपन, हे असं का घडतं आहे. कॅन आय मेक इट बेटर, जे काही होत आहे घडत आहे काय मी त्यामध्ये काही अधिक सुधारणा करू शकतो. एखाद्या गोष्टीला काय मी अधिक चांगलं बनवू शकतो. ऑर व्हॉट मोर कॅन दिस डू, म्हणजे जे काही घडत आहे काय त्याच्यामध्ये अधिक काही चांगलं होऊ शकतं का. तर ज्या लोकांचं मन हे सायंटिफिक आहे, ज्यांचं माइंड हे सायंटिफिक आहे, अशा लोकांच्या मनामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न नेहमी येत असतात आणि तेच लोक सायंटिस्ट बनू शकतात. लेट अस स्टडी द लाईफ ऑफ अ ग्रेट सायंटिस्ट हू लिव्ड इन द सेम इरा ॲज आइन्स्टाईन बट अबाउट 5000 किलोमीटर्स ईस्ट ऑफ जर्मनी इन इंडिया. आता आपण ज्या सायंटिस्टबद्दलची स्टोरी या ठिकाणी पाहणार आहोत, ज्यांच्याबद्दल हा लेसन आहे, हा लेसन लिहिलेला आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी. ते सुद्धा एक सायंटिस्ट होते आणि हा लेसन एका दुसऱ्या सायंटिस्टवर आधारित आहे. आता पाहूया त्या सायंटिस्टचं नाव वगैरे या आता तुम्हाला माहीत होणारच आहे. तर एका ग्रेट सायंटिस्टची लाईफ स्टोरी आपण पाहणार आहोत, जे त्याच पिरियडमध्ये होते ज्या पिरियडमध्ये आइन्स्टाईन होते. आणि आइन्स्टाईन आपल्याला माहीत आहे जगामधले एक अतिशय प्रसिद्ध असे सायंटिस्ट आहे. ते जर्मनीचे होते आणि ज्या वेळेला आइन्स्टाईन जर्मनीला होते त्याच वेळेला किंवा त्याच कालखंडामध्ये इंडियामध्ये एक सायंटिस्ट होते. जर्मनी आणि इंडियाचं अंतर या ठिकाणी दाखवलेलं आहे 5000 किलोमीटर. बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन साऊदर्न इंडिया. या सायंटिस्टचा जन्म झाला साऊदर्न इंडियामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये. त्यांच्या गावाचं नाव आहे तिरुचिरापल्ली इन द इयर 1888 म्हणजे 1888 आता त्या सायंटिस्टचं नाव आहे रमन म्हणजे CV रमन, डॉक्टर CV रमन. रमन ग्रीव अप टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन इंडिया. जर आपण आज भारतामध्ये जे महत्त्वपूर्ण वैज्ञानिक होऊन गेलेले आहे, सायंटिस्ट होऊन गेलेले आहे, त्यांची जर यादी आपण बघितली तर त्यामध्ये वरच्या टॉपमध्ये आपल्याला CV रमन यांचं नाव नक्कीच दिसेल. ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट अँड वॉज डीपली इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड ॲकॉस्टिक्स. आता CV रमन हे सुरुवातीपासूनच ब्राईट स्टुडंट होते. अतिशय चाणाक्ष, बुद्धिमान, हुशार विद्यार्थी होते. राईट फ्रॉम द स्टार्ट म्हणजे सुरुवातीपासूनच. अँड वॉज डीपली इंटरेस्टेड, त्यांना खूपच इंटरेस्ट होता कशामध्ये, ऑप्टिकल सायन्समध्ये आणि ॲकॉस्टिक्समध्ये. ऑप्टिकल सायन्स म्हणजे स्टडी ऑफ लाईट, प्रकाशाचा ज्यामध्ये अभ्यास केला जातो, प्रकाशाच्या गुणधर्माचा अभ्यास केला जातो. आणि ॲकॉस्टिक्स म्हणजे ध्वनिशास्त्र, ज्यामध्ये साऊंडचा अभ्यास केला जातो. प्रकाशाचे गुणधर्म आणि ध्वनिशास्त्र या सर्वांचा अभ्यास त्यांनी सुरुवातीपासूनच केला आणि या दोन्ही विषयांमध्ये त्यांना फार इंटरेस्ट होता. हे दोन्हीही विषय फिजिक्सशी संबंधित आहे. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. This is what perhaps led him to discover that the mridangam and the tabla produce more melodious sounds than any other percussion instrument. आणि त्यांचा इंटरेस्ट आपण बघत आहोत की त्यांना ध्वनिशास्त्र आणि प्रकाशाच्या गुणधर्माशी संबंधित जे काही फिजिक्समधला भाग आहे त्यामध्ये इंटरेस्ट होता. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की कदाचित याच गोष्टींमुळे त्यांना हे डिस्कवर करायला भाग पाडलं. त्यांनी हे डिस्कवर केलं, त्यांनी हे शोधून काढलं की मृदंगम म्हणजे आपण म्हणतो ना ताड आणि मृदंग, तर मृदंग आणि तबला यांचा जो आवाज आहे तो अतिशय मेलोडियस आहे असा त्यांनी एक शोध लावला. आणि त्यांनी सांगितलं की दुसऱ्या कुठल्याही इन्स्ट्रुमेंटपेक्षा परक्युशन इन्स्ट्रुमेंटचा अर्थ आहे की जे इन्स्ट्रुमेंट आपण एकतर हाताने वाजवू शकतो किंवा त्याला वाजवण्यासाठी स्टिकचा वापर केला जातो. म्हणजे आपण जसं ड्रम वाजवतो स्टिकने आणि ढोल वाजवतो आपण स्टिकने पण वाजवतो, हाताने पण वाजवतो. तबला आपण हाताने वाजवतो. तर तबला, ढोल,
ड्रम यासारखे इन्स्ट्रुमेंट असतात, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, त्यांना म्हटलं जातं परक्युशन इन्स्ट्रुमेंट. तर सी व्ही रमन यांनी सांगितलं की तबला आणि मृदंगम यांचा आवाज हा सर्वात मेलोडियस आहे. ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स. ते सुरुवातीपासूनच कलरफुल थिंग्सकडे आकर्षिल्या जात होते, आकर्षिल्या गेले होते. त्यांना कलरफुल थिंग्स मोहात पाडत होत्या. बीड फ्लावर, मग ते फ्लावर असो की बटरफ्लाय असो की एखादं जेम म्हणजे रत्न म्हणजे एखादं डायमंड, एखादं माणिक, मोती, हिरे, पाचू अशा प्रकारचे जे ऑर्नामेंटच्या संदर्भात जे काही वस्तू असतात, खूप मौल्यवान वस्तू, त्यांना म्हटलं जातं जेमरत्न. ही केप्ट सिकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम. तर त्यांच्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्वांमधून ज्ञान प्राप्त करण्याची त्यांची बालपणापासूनच एक सवय होती. ही बिकेम अ स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. आणि मग त्यांना बालपणापासूनच आपण बघतो आहे की ॲकॉस्टिक्समध्ये इंटरेस्ट होता, म्हणजे ध्वनिशास्त्रामध्ये इंटरेस्ट होता, सोबतच त्यांना ऑप्टिकल फिजिक्समध्ये किंवा ऑप्टिकल सायन्समध्ये इंटरेस्ट होता. आणि त्यानंतर ते स्कॉलर झाले. स्कॉलर म्हणजे ते एक पदवीधर झाले. कशामध्ये? साऊंड रिलेटेड फिजिक्समध्ये, म्हणजे भौतिकशास्त्राचा भाग आहे साऊंडशी रिलेटेड. वन डे अ शिप सेल्ड फ्रॉम द फोर्ट ऑफ लंडन टुवर्ड कॅलकट्टा. एक दिवस काय झालं, एक शिप सेल्ड, लंडनवरून एक शिप निघालं कलकत्त्यासाठी. ऑन बोर्ड वॉज यंग सी व्ही रमन. आणि त्याच्या बोर्ड म्हणजे जो जहाजाचा जो भाग असतो वरच्या भागाला बोर्ड म्हटलं जातं. तर त्या बोर्डवर सी व्ही रमन होते. ते यंग होते, ते त्यावेळेला फार तरुण होते. हू हॅड डिलिव्हर्ड अ लेक्चर ऑन द ॲकॉस्टिक्स ऑफ द व्हायोलिन इन लंडन. त्याच पिरियडमध्ये त्यांनी लंडनच्या एका कॉलेजमध्ये व्हायोलिन हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. तर व्हायोलिनचं जे ॲकॉस्टिक्स आहे, व्हायोलिनचं जे काही ध्वनिशास्त्र आहे, त्यावर त्यांनी एक लेक्चर दिलं होतं तिथल्या कॉलेजमध्ये लंडनच्या. ही वॉज नाऊ ऑन द शिप्स डेक. आता ते शिपच्या डेकवर होते, गेझिंग ॲट द ब्ल्यू वॉटर्स ऑफ द ओशियन. आणि त्याच वेळेला ते काय करत होते? गेझिंग म्हणजे एकटक पाहत होते ब्ल्यू वॉटर्स ऑफ द ओशियन. या ओशियनचं वॉटर हे ब्ल्यू आहे आणि त्या ब्ल्यू वॉटरकडे ते एकटक पाहत होते. आता शिपच्या डेकवर असताना बघा, चित्रामध्ये तुम्हाला दिसते की ते शिप आहे आणि शिपचा जो साईडचा भाग असतो त्याला डेक म्हटलेला आहे. त्या डेकवर ते होते, आकाशाकडे पण बघत आहे आणि समुद्रामधल्या त्या ओशियनमधल्या ब्ल्यू वॉटर्सकडे सुद्धा ते बघत आहे. ॲज ही ग्लान्स्ड अप ॲट द स्काय which was the same shade as the ocean. A series of questions popped up in his head. Why are both the sea and the sky blue in color? What is the science behind this occurrence? बघा, पाठाचं नावच काय आहे की ग्रेट सायंटिस्टचे मन कसे असतात, क्वेश्चनिंग माइंड असते त्यांचं. प्रत्येक गोष्टीबद्दल ते प्रश्न विचारत असतात. आणि आता प्रसंग घडलेला आहे. जहाजाच्या डेकवर असताना सहजच त्यांनी आकाशाकडे बघितलं आणि त्याच वेळेला त्यांना असं दिसलं की आकाशाचा जो शेड आहे तो ब्ल्यू आहे आणि ओशियनसुद्धा ब्ल्यू दिसत आहे. त्याच वेळेला अ सिरीज ऑफ क्वेश्चन्स पॉप्ड अप. त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्नांचा भडीमार झाला. त्यांच्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न उठले की आकाशाचा रंग आणि या सीचा, ओशियनचा कलर, या दोन्हींचा कलर सेम का आहे आणि या सेम असण्यामागे, दोघांचाही रंग एकसारखाच असण्यामागे काय कारण आहे, काय सायन्स आहे, त्यांचं हे ऑकरन्स कशामुळे आहे. ऑकरन्स म्हणजे त्यांचं दिसणं. अशा प्रकारचे प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये निर्माण झाले. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतात त्याच वेळेला त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी काहीतरी आपण सर्च करत असतो, शोध घेत असतो आणि त्यामधूनच शोध लागत असतात. जेवढ्या सायंटिस्टने शोध लावलेले आहे ते अशाच प्रकारच्या वृत्तीतून त्यांचं जे माइंड होतं ते माइंड त्या पद्धतीचं असल्यामुळे ते शोध लावू शकले. तशाच प्रकारचा प्रकार आता आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. हिज माइंड सेम टू सजेस्ट दॅट द रिझन कुड बी द स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय वॉटर मॉलिक्युल्स. हाऊएव्हर हिज थेअरी वॉज एट टू बी प्रूव्हन सायंटिफिकली. आता या ठिकाणी त्यांना समुद्राचा रंग निळा वाटला आणि आकाशाचा सुद्धा रंग निळा वाटला आणि यामध्ये काय कारण आहे त्यांना आता कारण शोधायचं होतं. आता त्यांचं जे माइंड होतं, हिज माइंड सीम टू सजेस्ट दॅट द रिझन कुड बी द स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय वॉटर मॉलिक्युल्स. आता त्यांच्या मनामध्ये असं आपल्याला वाटलं
की ते असं सजेस्ट करत आहे, सुचवत आहे, सांगत आहे, रिझन देत आहे, आपल्याला कारण सांगत आहे. ते कारण काय? कुड बी द स्कॅटरिंग ऑफ लाईट, म्हणजे प्रकाशाचं स्कॅटरिंग. स्कॅटरिंग म्हणजे प्रकाश परावर्तित होतो, एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो किंवा तो अवतीभोवती पसरला जातो, स्कॅटर होतो. तर तो प्रकाश जो आहे तो वॉटर मॉलिक्युल्समधून स्कॅटर होत आहे. म्हणजे पाण्याचे जे मॉलिक्युल्स आहे, रेणू आहे, अणू आणि रेणू हा सायन्सचा भाग आहे. तर रेणूमधून, पाण्याच्या रेणूमधून, पाण्याचं रेणू म्हणजे काय? पाण्याचं सायंटिफिक नाव आहे H2O. H2O असं त्याचं सूत्र असतं, केमिकल त्याचं बॉन्डिंग जे असतं ते H2O असतं. तर हे जे मॉलिक्युल्स असतात, H2O म्हणजे हा एक मॉलिक्यूल झाला, 2 त्याच्यामध्ये हायड्रोजनचे अणू आणि एक ऑक्सिजनचा अणू. तर हे जे मॉलिक्युल्स आहे त्या मॉलिक्युल्समधून लाईट स्कॅटर होत आहे आणि त्यांना असं वाटलं की अशा प्रकारचे लाईट स्कॅटर होत असल्यामुळेच कदाचित पाण्याचा रंग आणि आकाशाचा रंग हा सेम असला पाहिजे. तर अशा प्रकारची थिअरी त्यांनी त्या ठिकाणी मांडली. पण सध्या ती थिअरी प्रूव्ह व्हायची होती, सिद्ध व्हायची होती सायंटिफिकली, म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या सध्या त्याला मान्यता मिळायची होती. आणि त्यांच्या अगोदर हा शोध किंवा ही थिअरी कोणीही मांडली नव्हती. व्हेन द शिप अँकर्ड ॲट कलकत्ता. आता ज्यावेळेला लंडनवरून निघालेलं शिप कलकत्त्याला अँकर्ड झालं म्हणजे तिथं थांबलं, म्हणजे त्या ठिकाणी पोहोचलं. द यंग मॅन इमिजिएटली वेंट ऑन टू कंडक्ट एक्सपेरिमेंट्स टू प्रूव्ह हिज थिअरी. आता ज्यावेळेला ते कलकत्त्याला आले, ते थांबले नाही. त्यांच्या मनामध्ये नेहमी तो प्रश्न होताच की या दोघांचा कलर सेम काय आहे. तर हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी आता एक एक्सपेरिमेंट कंडक्ट केला, एक प्रयोग त्यांनी करायचं ठरवलं ही थिअरी सिद्ध करण्यासाठी. हिज रिसर्च इन ऑप्टिक्स, आणि त्यांचं जे रिसर्च होतं ऑप्टिक्समधलं, ऑप्टिक्स म्हणजेच प्रकाशाशी संबंधित. द सायन्स ऑफ लाईट रिझल्टेड इन द डिस्कवरी ऑफ द रमन इफेक्ट. आणि नंतर त्यांनी जो शोध लावला त्याला पुढे रमन इफेक्ट असं म्हटल्या गेलं. आणि विज्ञानामध्ये लाईटच्या संदर्भात हा महत्त्वपूर्ण शोध होता. आणि प्रकाशाचं जे परावर्तन होतं किंवा प्रकाश जो एका ठिकाणाहून दुसरीकडे स्कॅटर होतो आणि त्यामुळे तो कलर तसा होतो, अशा प्रकारची जी थिअरी रमनने मांडली, C.V. रमन यांनी मांडली, त्याला पुढे रमन इफेक्ट अशा प्रकारचं नाव देण्यात आलं. ही अनाऊन्स इट टू द सायंटिफिक वर्ल्ड इन मार्च 1928. आता त्यांनी ज्या रमन इफेक्टचा शोध लावला होता सायंटिफिक वर्ल्डला, वैज्ञानिक जगताला, ही गोष्ट मार्च 1928मध्ये माहीत झाली आणि संपूर्ण जगामध्ये C.V. रमन यांचं नाव गाजलं. द डिस्कवरी वोन हिम द नोबेल प्राईज फॉर फिजिक्स इन 1930. आणि 1930मध्ये त्यांना याच शोधासाठी नोबेल प्राईजसुद्धा देण्यात आलं, फिजिक्समधल्या या शोधासाठी. इट वॉज द फर्स्ट टाईम धिस प्राईज वॉज अवॉर्डेड टू ॲन एशियन. आणि बघा ही संपूर्ण आशियासाठी ही गौरवाची बाब होती की कुठल्या तरी एशियन व्यक्तीला, आशियाई व्यक्तीला सर्वात पहिल्यांदा नोबेल प्राईज मिळालं होतं आणि तो व्यक्ती होता C.V. रमन आणि ते होते आपल्या भारताचे. द डे ही डिस्कवर्ड द रमन इफेक्ट वॉज 28 फेब्रुवारी. आणि तो दिवस होता 28 फेब्रुवारी, ज्या दिवशी त्यांनी हा शोध लावला होता. आणि म्हणूनच वॉज लेटर डिक्लेअर्ड ॲज नॅशनल सायन्स डे. आणि म्हणूनच तो दिवस आज आपण नॅशनल सायन्स डे म्हणून साजरा करतो. आणि त्यानंतर डिक्लेअर झालं होतं की हा दिवस नॅशनल सायन्स डे, राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जावा, असं त्यावेळेला ठरवण्यात आलं होतं. आणि आजही आपण हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. इवन बिफोर धिस his contribution to the science of optics had been acknowledged and he was elected fellow of the Royal Society in 1924. आता याही अगोदरची गोष्ट सांगितलेली आहे की ज्या पद्धतीने यांना ऑप्टिकल सायन्समध्ये इंटरेस्ट होताच, त्यांनी वेगवेगळ्या विषयांमध्ये म्हणजे ऑप्टिकल सायन्सच्या संदर्भाने काही महत्त्वपूर्ण शोध लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचं ऑप्टिकल सायन्सच्या संदर्भामध्ये जे काही सायंटिफिक कॉन्ट्रीब्युशन होतं त्याला पाहता त्यांना एक ॲक्नॉलेजमेंट मिळालं होतं, म्हणजे एक मान्यता. कुठली? की रॉयल सोसायटी, जी लंडनची जी रॉयल सोसायटी आहे, तर त्या रॉयल सोसायटीचे ते एक फेलो मेंबर म्हणूनसुद्धा सिलेक्ट करण्यात आले होते 1924मध्ये. यू वूड हॅव लर्न अबाउट द रमन इफेक्ट.
इन डिटेल ॲट स्कूल. आता असं म्हटलेलं आहे की कदाचित तुम्ही हा रमन इफेक्ट तुमच्या शाळेमध्ये अभ्यासला असेल. बट डू यू नो द डिस्कवरी सबसिक्वेंटली हेल्प इन डिटरमाइनिंग द इंटरनल स्ट्रक्चर्स ऑफ सम 2000 केमिकल कंपाऊंड्स. आता हा जो रमन इफेक्ट आहे याचा परिणाम असा झाला की पुढच्या ज्या काही शोधांमध्ये त्याचा परिणाम झाला. म्हणजे जे 2000 केमिकल कंपाऊंड्स आहे त्या 2000 केमिकल कंपाऊंड्सला शोधण्यामध्ये या रमन इफेक्टचा सुद्धा फार मोठा हातभार लागला. म्हणजे रमन इफेक्टमुळे काही महत्त्वपूर्ण असे शोध लागले. त्यामध्ये हा एक महत्त्वपूर्ण शोध आहे की 2000 केमिकल कंपाऊंड्सला आपण शोधू शकलो. अँड कॅन यू गेस व्हॉट द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट दॅट रमन यूज टू प्रूव्ह धिस थेरी वॉज. काय तुम्हाला हे माहीत आहे की CV रमन यांनी जो शोध लावला आणि तो शोध लावण्यासाठी त्यांनी कुठल्या इक्विपमेंटचा वापर केला आणि त्या इक्विपमेंटची प्राईस काय होती तुम्हाला माहीत आहे का? मिसली. तर ही होती 200 रुपयाची, 200 रुपीज. मिसलीचा अर्थ आहे अ वर्ड यूज टू इंडिकेट अ व्हेरी स्मॉल अमाऊंट, म्हणजे खूपच कमी होती. म्हणजे त्या काळाच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला तर एक शोध लावण्यासाठी हजारो रुपये, लाखो रुपये कदाचित त्याही काळामध्ये खर्च व्हायचे. तर त्यावेळेला केवळ 200 रुपयांमध्ये एक स्मॉल अमाऊंटमध्ये हा शोध लावण्यात आलेला आहे. रमन स्ट्रॉंगली फेल्ट दॅट सायंटिस्ट शुड नॉट बी कन्फाईन्ड टू लॅबोरेटरीज टू सॉल्व्ह सायंटिफिक प्रॉब्लेम्स. म्हणजे केवळ प्रयोगशाळेपुरते त्यांना मर्यादित करून घेऊ नये. मर्यादित कशा संदर्भात? म्हणजे जरी ते सायंटिफिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जरी असले तरी वैज्ञानिकांनी केवळ प्रयोगशाळेपुरतं मर्यादित राहता कामा नये. त्यांनी बाहेरच्या जगामध्ये सुद्धा येऊन वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं होतं. दे शूड सर्च अराउंड देमसेल्स अँड फाइंड दोज ॲन्सर्स इन अकॉर्डन्स विथ नेचर. म्हणजे जे काही त्यांना सर्च करायचं आहे, शोध लावायचा आहे, ते त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये येऊनसुद्धा लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं CV रमन यांचं मत होतं. फॉर द इसेन्स ऑफ सायन्स लाईज इन इंडिपेंडंट थिंकिंग. म्हणजे विज्ञानाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं एक गोष्ट लक्षात येईल की विज्ञान हे इंडिपेंडंट थिंकिंगमधून जन्माला येत असतं आणि त्यासोबतच हार्ड वर्क अँड नॉट इन इक्विपमेंट. म्हणजे केवळ आपल्याकडे इक्विपमेंट आहे म्हणून आपण शोध लावू शकतो ही गोष्ट चुकीची आहे. तुमच्यामध्ये सायंटिफिक ॲटिट्यूड असलं पाहिजे, तुमचं थिंकिंग हे इंडिपेंडंट असलं पाहिजे आणि त्यासोबतच तुम्ही हार्ड वर्कर असले पाहिजे. तरच तुम्ही सायन्समध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शोध लावू शकता. तुमच्याकडे फार महागडे इक्विपमेंट्स आहे म्हणजेच तुम्ही शोध लावू शकाल असं काही नाही. हाऊ ट्रू. दो द ओशन अँड द स्काय हॅव ऑलवेज बीन ब्ल्यू इन कलर, इट नेडेड अ क्वेश्चनिंग माइंड विथ अ सायंटिफिक आउटलुक टू फाइंड अ रिझन बिहाइंड इट. बघा आता हे सर्वांनाच माहीत आहे की स्काय हे ब्ल्यू आहे, वॉटरसुद्धा ब्ल्यू आहे, परंतु ते ब्ल्यू का आहे हे शोधण्यासाठी एखादं असं सायंटिफिक आउटलुक असणारं आणि क्वेश्चनिंग माइंड असणारं असं कुठलं तरी मन आवश्यक होतं. आणि ते मन, ते मस्तिष्क आपल्याला मिळालेलं आहे CV रमन यांच्या स्वरूपात आणि म्हणूनच तो शोध लावलेला आहे. तर या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलामसुद्धा म्हणतात की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जर शोध लावायचे असतील तर तुमचं माइंड हे कसं असलं पाहिजे, क्वेश्चनिंग असलं पाहिजे आणि तुमचा लुक हा सायंटिफिक असला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता वर्ग 7वीचा एक लेसन 2.6 ग्रेट सायंटिस्ट हॅव क्वेश्चनिंग माइंड. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. जर तुम्हाला सिटीवर गायलेली गाणी ऐकायला आवडत असतील तर व्हिसल अँड सिंग या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा, या चॅनलला भेट द्या आणि या चॅनलची लिंकसुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.